सोबत चालू झाली. हो जरूर. त्याच वेळेस महाडमध्ये असताना. आणि मग आता मुंबई टू महाड, मग परीक्षेला तुम्हाला मुंबईलाच जावं लागायचं. मग अशा वेळी जेव्हा पहिल्यांदा तुम्ही वकिलीची सनद किंवा जे काही प्रमाणपत्र तुम्हाला हातात मिळालं, त्यावेळीचा तो आनंद कोणत्या शब्दात तुम्ही वर्णन करू शकता? कसं आहे, मी जेव्हा महाडला होतो तेव्हा वकील थर्ड इयरलाच होतो. अगदी एसटीने प्रवास करायचो साहेब. कधी कधी रत्नागिरी कोर्टात सुद्धा मी फाईल्स घेऊन जायचो. ट्रकने गेलेलो आहे मी तिकडे. आणि वकिली होणं आहे आपल्याला. आता अभ्यास, कामगार, त्यांची कामं आणि स्वतःचा अभ्यास आणि प्रवास म्हणजे महाड ती तळेगाव हा दररोजचा प्रवास. काही अंतरानिमित्त तिथे महाडला सुद्धा राहिलो, थोडे 1 वर्षभर राहिलो. पण एक वकील, मी वकिली करतोय किंवा वकील झालो ह्याची मला जेव्हा माझ्या मामाने फोन केला की तुझा अभिनंदन, तू वकील परीक्षा पास झाला, तेव्हा मी घरी सांगितलं. घरी सांगितल्यानंतर आई वडिलांना किंवा इतर माणसांना विश्वास नाही. अरे असं कसं होऊ शकतं, हा इथं महाडलाय. आणि माझ्या गावच्या लोकांनी साहेब, माझ्या गावच्या लोकांना तर वाटलंच नाही की हा वकील झाला म्हणून. जर लोकांची भावना असते वकील झाला म्हणजे टाय सूट बूट मध्ये ताबडतोब येणं, त्यांना कल्पना नसते सनद मिळावी लागते, थोडासा वेळ लागतो, या गोष्टी नसतात. पण तेव्हा घरी कल्पना नव्हती. पण मला तो सर्वोच्च आनंद होता. आणि अत्यंत जुन्या घरात राहत होतो, मातीच्या घरात. मी जेव्हा आई वडिलांना सांगितलं तर मला वाटतं माझे आई वडील 2 दिवस जेवले नसतील, एवढा आनंद झाला की दिव्य स्वप्न आहे ना, वकील होऊ शकतो कसा. एक सर्वसामान्य घरातला आपण काही देऊ शकलो नाही. शिक्षक होण्याचं स्वप्न बघणाऱ्या आई बाबांचा मुलगा वकील होतोय. वकील झालो. जेव्हा मी माझी आयडेंटिटी कार्ड एक महिन्यानंतर आयडेंटिटी कार्ड माझं घरी आणि ते सनदचं पत्र आलं, तेव्हा माझ्या आईने वगैरे लोकांना दाखवले, बघा आहे. इंग्लिश कोणाला वाचता नाही येतं, सगळं इंग्लिशमध्ये होतं. ते दाखवलं तेव्हा लोकांना विश्वास झाला. आणि मग साहेब एक 10-12 गावात, ग्रामीण भागात कोण वकील नव्हतं त्यावेळेला. होते काही लोक होते, पण ते मुंबईला होते, प्रॅक्टिस करणार होते. मी गावाला एक खेडेगावातला अमुक व्यक्तीचा मुलगा शेतकऱ्याचा वकील झाला याचा अप्रूप त्यावेळेला लोकांना विशेष वाटलं. आणि मागासवर्गीय मागास समाज झाला. 10-12 गावात तसं नव्हतं कोण. तळातले वकील होते बरेच, पण आमच्या ग्रामीण भागात कोण नव्हतं. बरोबर. इथे प्रॅक्टिस करणार की इथं हे करणार. त्यामुळे पण मला एक सांगा, आता साहजिकच आहे की कोणीही माणूस जर का आपली उन्नती बघत असेल तर तो शहराकडे धाव घेतोच. पण मग तुम्ही गावाकडे येण्यामागचं कारण? इंगे साहेब, आपण आत्ता जो प्रश्न विचारलात तुम्ही, ग्रामीणकडे कसे वळलात, अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारलात. तुम्ही आता विचार करा की आता जेवढी नेते मंडळी आहे की जेवढी शिकलेली मंडळी आहे ती ग्रामीणकडून शहराकडे आहे. त्यामुळे तुम्ही परिस्थिती पाहिली ग्रामीण भागाची तर तेवढा विकसित ग्रामीण भाग राहिला नाही. त्यावेळेला मी प्रॅक्टिस करत असताना सुद्धा गावावरून शहराकडे जात होतो. आणि प्रॅक्टिस अत्यंत काम जास्त प्रमाणात वाढलं तरी मी गावाकडून शहराकडे जात होतो. एक संकल्प होता की आपण गावात राहिल्यानंतर आपण समस्त समाजाचा नव्हे पण आपल्या गावाचा तरी विकास करू शकतो. जेणेकरून आपण एकटे वकील आहोत, त्या एकट्या वकील आपल्याकडे बघून दुसरी मुलं त्या पद्धतीने शिकतील हा संकल्प मनात होता. आपण वकील झालो, आपल्याला पाहिल्यानंतर इतर मुलं सुद्धा शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जातील. आणि गावच्या काय ग्रामीण भागातल्या अडचणी असतील त्या आपण अडचणीचा आमच्या गावापुरतं किंवा माझ्या ग्रामपंचायत संदर्भातला विचार करतोय. सामाजिक क्षेत्रात मी एवढ्या मोठ्या प्रमाणात काम करणं असं मला कधी स्वप्नात वाटलं नव्हतं. पण त्यामुळे आणि आणखीन महत्वाची गोष्ट अशी की त्यावेळेला आई वडील हे गावाला होते, त्यांना शहरामध्ये येणं त्यावेळेला त्यांना योग्य वाटत नव्हतं. आम्ही गावाला राहू किंवा आम्ही शेती करू का इथं राहणं आम्हाला चांगलं बरं वाटतंय. आणि त्यांच्यावर माझं एवढं प्रेम होतं की मला त्यांच्यासोबत राहणं क्रमप्राप्त झालं. आणि कधी असं वाटलं नाही की शहरात जाऊन राहावं. कसं आपण ग्रामीण भागात जेव्हा राहतो तेव्हा लोकांची दररोज आपल्याला सवय झालेली असते. आणि शहरात विभक्त जीवन जगणारे लोक आहेत, फक्त कुटुंब, त्यांची मुलं, त्यांची माणसं. आणि कसं आहे आपल्या ज्या वेळेला महापुरुषांचा पगडा आपल्या जीवनावर असतो तेव्हा छत्रपती शिवाजीराजे, बाबासाहेब आंबेडकर, शाहूराजे, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, ह्या सगळे जे लोक आहेत त्यांच्या विचारांचा पगडा तुमच्या जीवनावर असतो. तेव्हा साहजिकच ह्यांच्या विचारांचा पगडा तुमच्या जीवनावर येतो तेव्हा तुम्ही स्वार्थी बनत नाही. सामाजिक जीवनात सामाजिक परिवर्तनाची त्यांची चळवळ थोडी का होईना एवढी करू शकत नाही, पण एखाद्या समुद्राच्या थेंबा एवढी, पाण्याच्या थेंबा एवढी, एक अंकुरा एवढी आपण करावी या सामाजिक उद्देशानेच मी गावाला राहिलो. जेणेकरून आपण वकिली करू. वकिली हा व्यवसाय तर असा आहे, आता दुसऱ्यांवर मी टीका करत नाही किंवा दुसऱ्यांबद्दल मी बोलत नाही, सगळेच मुंबईला जातात. तळाची परिस्थिती अशी आहे की लोकांना रोजगार पण नाही. आपण दुसऱ्या अँगलने विचार करायला. पण जे सदन लोक आहेत की जे नेतृत्व करतात किंवा जे सामाजिक क्षेत्रात काम करतात त्यांनी खेड्यात राहायला पाहिजे. तुम्ही खेड्यात राहाल तर खेड्यातल्या लोकांच्या अडचणी, म्हणजे आदिवासी बांधव असतील, अन्य लोक असतील, त्यांच्या ज्या भावना आहेत किंवा त्यांच्या अडचणी तुम्ही जाणून घेऊ शकता.
आणि मग त्यामुळं मी ग्रामीण भागात त्यावेळेला राहण्याचा विचार केला. अगदी लग्न झाल्यानंतर सुद्धा मी ग्रामीण भागात राहिलो. असं नव्हतं की शहरात माझं चालत नव्हतं, शहरात सगळ्या गोष्टी होत्या. माझ्या त्यावेळेला माझ्या सासऱ्याने त्यावेळेला जिथं मी प्रॅक्टिस करत होतो महाडला, त्या महाडच्या शिवाजी चौकापासून अगदी 2 मिनिटाच्या अंतर मला फ्लाईट घेतला होता. जावं किल्ला तिथेच राहून प्रॅक्टिस करे. त्यांचा एक उद्देश असेल की जावं आपलं तिथं राहील, मुलगी पण तिथं राहील. पण मी ते कधी मान्य नाही केलं. मी इथं आलो आणि माझं काम मी प्रामाणिकपणे करायला लागलो. मग आपण जी वकिलीची पहिली सुरुवात आहे ती कोणत्या ठिकाणी केली, कशा पद्धतीने केस, आणि त्यातलं यश कशा पद्धतीने आपण घेतलं? आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मी संघटक सचिव म्हणून काम भाई जगतापचं करत होतो. आणि जेव्हा मी वकील झालो, माझ्या आयुष्यातला एक चांगला, जेव्हा मी वकील झालो तेव्हा मला असं वाटलं नव्हतं की भाई जगताप मला त्यांच्या पॅनलवर घेतील. कारण माझ्या वडिलांचे वयाचे वकील त्यांच्या पॅनलवरच होते आणि माझ्यासमोर जे वकील लढणार होते ते दुजोडाला कंपनी मोठे मोठे वकील होते. अगदी तुमचे रोह्याचे पी.के. देशमुख सुद्धा होते, राव मॅडम होत्या, इंडस्ट्रियल कोर्टाचे मोठे जालसादगे होते, के. देसाई, फार मोठे वकील होते. शरद पाठक क्रिकेट क्लब ऑफ इंडिया, जे माझे वडील तिथे होते आणि तिथला वकील होता, तोही माझ्या अगेन्स्ट त्यावेळेला तिथे असायचा. शरद पाठक म्हणून असं 1-2 कंपनीमध्ये माझ्या विरोधात होते ते. पण त्यावेळेला प्रॅक्टिस करत असताना तिथं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मला ज्युनियर कोण नव्हते, परंतु इथं स्टडी म्हणजे गुरुनायक सर वगैरे होते त्यावेळेला, त्यांची पुस्तकं, त्यांच्या ब्रीफ्स घेऊन मी कोर्टात सुद्धा बोलायला लागलो. मी युनियन क्षेत्रात असल्यामुळे मी डिपार्टमेंटल इन्क्वायरीला जायचो आणि ज्या डिपार्टमेंटल इन्क्वायरी ज्या पद्धतीने होतं तेच कोर्टात बोलावं लागतं. आणि मी बिंदासपणे त्यावेळेला कोर्टात त्यावेळेला बोलायला लागलो. आणि तिथं मग प्रॅक्टिस करताना मला वेगळी गोडी लागली. कसं आहे, प्रॅक्टिस करत असताना उत्पन्नाचं साधन आलं, पैसे मिळायला लागले आणि मग उत्तरोत्तर माझी चांगल्या आणखी पद्धतीने रस निर्माण झाला. आयुष्यातली कंपन्सेशन ऍक्टची मी सुरुवातीला फीस किती घेतली असेल, माझी पहिलीच फीस होती की बॉम्बे वेस्ट मॅनेजमेंटचा कामगार पडला होता आणि त्याचे मी कर्नाटकचे लोक होते, त्यांना इथली भाषा देखील येत नव्हती. साहेब मी त्यावेळेला त्यांना 4.5 लाख रुपये मिळवून दिले. मला त्यावेळेला फीज कंपनीने त्यावेळेला मला जवळजवळ 80,000 रुपये फी दिली सुरुवातीला. 2005ची घटना आहे. त्यामुळे विशेष आवड निर्माण झाली की आपण प्रॅक्टिस करायची आणि प्रॅक्टिस करता समाजाची सेवा देखील होईल या उद्देशाने मी इथं चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस करायला लागलो. सर, आपण म्हटलात मागाशी की लग्न झाल्यानंतर सुद्धा तुम्ही गावाकडे आलात, पण आपल्या लग्नासंदर्भात आपण काही बोललं नाही, तर थोडंसं त्याबद्दल. कसं आहे, मी एसटी महामंडळाचे काम सुद्धा करायचो आणि एवढा मोठा वकील नव्हतो, पण एसटी महामंडळाचा एकही स्टे कधी हारलो नाही. म्हणजे प्रत्येकाला स्टे मिळवून दिला त्यावेळेला. आणि मी माणगावपासून तळेगावला यायचो. मी जर लेट झालो तर एसटी महामंडळाचे लोक थांबायचे, जाधव वकील होते त्याला गाडीत न्यायचे आहे. एवढ्या पद्धतीने चालायचं. या महामंडळाच्या गाड्यात जाताना मी एसटी महामंडळाचा लोकांच्या केसेस सांभाळतो म्हणून सर्वच लोक ओळखायचे. लोकप्रियता वाढली. आणि मी गाडीत जात असताना मला महाडला हाटे म्हणून एक व्यक्ती एक्सपायर झाले, ते अटॅकने, कंडक्टर होते. त्यांनी ते म्हटले की अरे तुम्ही वकील साहेब अर्जुनराव मोरे, सुभेदार अर्जुनराव मोरे पोलादपूरचे आहेत, त्यांची मुलगी तुम्ही बघाल, लग्नाचा विचार केला. सुरुवातीला नाही म्हटलं, म्हणून मी आईवडिलांनी गोष्ट सांगितली. वडील पण आजारी होते, त्यांची घाई होती लग्न. आणि मग आईवडिलांनी तिला पाहिलं, पसंत केली. मी काय स्वतः गेलो नाही, मी एकदा पाहिली आणि अगदी अरेंज मॅरेज पारंपरिक पद्धतीने आमच्या धार्मिक रीतिरिवाज आहे त्याप्रमाणे ते त्यावेळेला आम्ही लग्न केलं. त्यावेळेला कधी असं वाटलं नाही की म्हणजे मॅडम सुद्धा, गीता सुद्धा ग्रॅज्युएट होती, B.Com होती. लग्न केलं. एक गृहिणी म्हणून ती पण थोडे दिवस काम करायला लागली. तिला वाटायचं की आपण शहरात जाऊन राहायचं. बऱ्याच वेळा असं नाही, फॅमिलीत अनेक गोष्ट असतात आपण स्पष्ट नाही बोलू शकत कॅमेऱ्यासमोर. आणि महिलांचं थोडंसं स्वप्न पण असतं. महिलांचं एक स्वप्न असतं की माझा वकील म्हणजे नवरा म्हणजे वकील आहे, तो बॅग घेऊन जाईल, बॅग घेऊन येईल, बॅग टाकेल आणि फक्त फॅमिली बघेल. ही कल्पना तिच्या मनात होती. पण थोड्या दिवसांनी ती कल्पना, त्या कल्पनेत तिला बाहेर यायला लावलं. मी तिला परिस्थिती समजावून सांगितली, त्याच्या वडिलांना समजावून सांगितलं, वेळ मला शक्य नाही, मी ग्रामीणमध्ये राहणारा माणूस आणि ग्रामीणमध्ये राहणं मला समाजसेवेची आवड आहे. ती पण तिचा पण विरोध हळूहळू कमी झाला. त्रास झाला थोडाफार, थोडा दिवस, पण कमी झाला. आणि सुदैवानं मग तिला मी वेगळ्या पद्धतीने राजकारणात ओढून घेण्याचा प्रयत्न केला, जेणेकरून ती सामाजिक क्षेत्रात काम करेल, तिला आवड निर्माण होईल. म्हणजे तुमच्या पत्नीमध्ये सुद्धा तुम्ही सामाजिक जागृती जिवंत केलीत, असं थोडक्यात म्हणायला हरकत नाही. पण मी म्हणत होतो की आपण जेव्हा सामाजिक क्षेत्रात उतरलात त्यावेळी पहिलं डोळ्यासमोर उद्देश काय होता आपला, की कोणत्या स्वरूपाचं सामाजिक कार्य आपल्या हातून व्हायला पाहिजे किंवा आता आपल्या पत्नीच्या हातून व्हायला पाहिजे? कारण तुम्ही तर आता प्रत्यक्ष लॉयर आहात, वकील आहात आणि त्या क्षेत्रात तुम्ही व्यवस्थितरित्या काम करताय. मग
पत्नीच्या माध्यमातून का होईना पण आपण ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. मग ते असं कोणतं टार्गेट होतं की ज्याला आपण अचीव्ह करण्याचा प्रयत्न त्यावेळी पहिल्या वेळेस केला? नाही, कसं आहे माहिती आहे, मी समाज क्षेत्रात होतो, पहिल्यापासून काम करतच होतो. आपण आता मागचा पूर्वार्ध पाहिला आपण. पण माझ्या पत्नीला काय विशेष आवड नव्हती. आम्हाला त्याला काही गोष्टी पटवून द्याव्या लागल्या. मग त्यावेळी काही अडचण? आपण आता असं म्हणतो की आपण जेव्हा त्या तारुण्यात असतो तेव्हा आपल्यासमोर निश्चित उद्दिष्ट असतं. लोक राजकारण करतात, लोक करतात, त्यावेळेला त्या गोष्टी आपण पाहतो. आता मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगितली, बाबा मी समाजाच्या सुधारण्यासाठी राजकारणात आलो, तर तुम्हाला ती गोष्ट फेक वाटेल. साहजिकच आहे, हे बनवल्यासारखे वाटेल. जसं आहे आदर्शवाद निर्माण करण्यासाठी असं काहीतरी, असंच काहीतरी बोलतो. ज्या परिस्थितीतून मी आलो, माझ्या जीवनाची जी प्रतिकूल परिस्थितीतून आलो, ती भयानक परिस्थिती दुसऱ्याच्या जीवनात कधी कुणाला येऊ नये, त्या परिस्थितीत कोण जाऊ नये. माझा पहिला उद्देश असाच होता की आपल्याला जेवढी मदत करता येईल. तुम्ही मगाशी पूर्वार्थात बोललात की वकील 10 रुपये खिशातले असतात, ते तुम्ही लोकांना 5 रुपये तरी द्याल. ती आपली ओळख. प्रसंग सांगितला की माझ्या जीवनात माझे वडील मला 10 रुपये देताना सुद्धा 10 रुपये देऊ शकले नव्हते. त्याच्यामुळे मला असं प्रत्येक वेळा वाटायचं, म्हणजे कितीही रुपये आले त्या गोरगरीब लोकांना मिळावेत, त्यांचं व्यवस्थित राहावं, त्यांची कामं व्हावीत, त्यांच्या अडचणी निर्माण दूर व्हाव्यात. तर मी कित्येक लोकांची ऑपरेशन किंवा त्यांच्या मेडिकल गोष्टी केल्या. आता प्रमाण कमी झालं त्याचं, आता लोकांना सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. पण त्यावेळेला मी बऱ्याचशा गोष्टी, शिक्षणासाठी मदत, विद्यार्थ्यांसाठी मदत, ह्या बऱ्याचशा गोष्टी केल्या. पण मला एक सांगा, प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गृहिणीला असं वाटतं की आपल्या नवऱ्याने आपला संसार बघावा. अर्थात आपली पत्नी पण एक स्त्री आहे, त्यामुळे तिलाही या भावना असणारच. पण तरी सुद्धा आपला नवरा अशा पद्धतीने बाहेर इतरांना मदत करतोय, घरातलं सगळं देतोय. म्हणजे आता तुकाराम महाराजांच्या घरात पण नवरा बायकोची भांडणं आपण बघितलेली आहेत आणि सर्वश्रुत आहेत. मग असा कुठला खडाजंगीचा प्रसंग आणि त्याच्यातून कसा मार्ग, हा कौटुंबिक प्रश्न आहे थोडा. महापुरुष आहेत, महापुरुषांची विचारधारा घेऊन आपण काम करायला पाहिजे. पण भाषणात महापुरुषांचे विचार मांडणारे लोक वेगळे असतात, काम प्रत्यक्षरित्या काम करणं वेगळं आहे. माझ्या पत्नी संदर्भात आपण प्रश्न विचारलात की तुम्ही सामाजिक क्षेत्रात त्यांना कसं उतरवलीत. माझ्या जीवनात पण असा प्रसंग आला की मी राजकारणात काम करणं किंवा समाजकारणात काम करणं माझ्या पत्नीला त्यावेळेला प्रकर्षाने आवडत नव्हतं. अगदी प्रसंग सांगतो, आम्ही बॅनर लावले तरी गीताताई आता ज्या आहेत माझी पत्नी आहे, ते अत्यंत ती भडकायची, हे बॅनर्स वगैरे काय, तुम्ही तुमचं काम सोडून हे काय करताय, समाजसेवा म्हणजे त्याचा अर्थ काय, तुम्ही लोकांना नुसतं देताय. आता मी मागच्या सांगण्यामध्ये देण्याचा स्वभाव असल्यामुळे मी देतच राहिलो. आणि मग त्याच्यामुळे काही डिस्प्यूट्स घरात व्हायला लागले, भांडण व्हायला लागले. माझे आईवडील साधे होते, त्यांनाही मनातून कधीतरी वाटलं असेल बाबा यांनी हे सगळं सोडून केवळ प्रॅक्टिस करावी. आणि मग एक प्रसंग आला की जिल्हा परिषद अध्यक्षपद तेव्हा एससी पडलं आणि त्यावेळेला रायगड जिल्ह्यात कुठंही ओपनवर एससी माणसाला संधी दिली नाही राजकारणात. आणि त्यावेळेला मला तटकरे साहेब किंवा अन्य रोडे साहेब असतील, तांबे साहेब, आणखी सगळी मंडळी राष्ट्रवादीचे आले घरी. आणि मला त्यावेळेला त्यांनी म्हटलं की वकील तुमच्या पत्नीला आपण राजकारणात आणूया किंवा या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी त्यांना आपण उभं करूया, त्या निवडून येतील. माझं सामाजिक काम होतं, लोकांची ओळख होती, पण पत्नीला माझ्या ते आवडत नव्हतं. मी तिला पटवून दिलं आणि मी एक विचार केला, जर ही सामाजिक क्षेत्रात आली आणि सामाजिक क्षेत्रात जर व्यवस्थित काम केलं तरच पुढचं जीवन आम्ही सुखकर जगू शकतो, अन्यथा इथून सर्व गुंडाळून मला शहरात जावं लागेल. त्यावेळेला गीताताईंनी राष्ट्रवादीतून उमेदवारीचा अर्ज भरला आणि अर्ज भरल्यानंतर आता तुम्हाला मागची पार्श्वभूमी सांगतो की त्यावेळेला गीताताईला कुणी पाहिलं नव्हतं, ती बोलतात कसे हे कुणाला माहिती नव्हतं. माझ्या पत्नीला कारण संबंधच नव्हता, गृहिणी म्हणून घरीच होती. पण मग त्या प्रचार सभेत ती फिरायला लागली, बोलायला लागली आणि मग हळूहळू ती लोकांच्यात बसायला लागली. लोकांचं आता कसं एक ती पण स्वतः ग्रॅज्युएट असल्यामुळे, बीकॉम असल्यामुळे लोकांच्या अनेक अडचणी स्त्रिया मंडळी खास करून यायला लागल्या, घ्यायला लागल्या. आणि मग त्याच्यात हळूहळू तिचं मत परिवर्तन व्हायला लागलं, ती काम करायला लागली. दुर्दैवाने त्यावेळेला आम्ही सत्तेत बसलो नाही की ताई अध्यक्षपदाला 3-4 मतांनी पडली. त्यावेळेला जगदीश गायकवाडांची मिसेस जिल्हा अध्यक्ष, आम्ही विरोधी पक्षात होतो. विरोधी पक्षाची प्रभावीपणे भूमिका मांडणारी गीताताई होती त्यावेळेला. आणि ती दालनात एवढ्या प्रकर्षाने बोलायची, एवढा विरोध मांडायचे की लोक आश्चर्य करायला लागले, पण नवीन असू सुद्धा एवढ्या पद्धतीने का, हिला गायडन्स करणारं कोण आहे. गायडन्स करणारे असतो पण त्या दालनात बोलणं तेवढं शक्य नाही. बोलणं बडे बडे लोक, धारिष्ठ पाहिजे, धारिष्ठ. आणि ती बोलण्याची कसं आहे, ह्या समाजाला वेगळा गुण आहे बोलण्याचा, फक्त त्यांना मार्गदर्शन करायला पाहिजे. ती स्वतः बोलक्या करते, तिचे वडील मेजर होते, मी स्वतः वकील, त्याच्यामुळे ह्या वातावरणामुळे ती बिंदासपणे ते करायला लागली, तिला वेगळी आवड निर्माण झाली. तर नंतर मला आतापर्यंत तिचा कधीच त्रास झाला नाही. पण मी एक विचारू इच्छितो की विरोधी पक्षात म्हणजे नेमकं कोणता पक्ष,
कोणत्या पक्षात अगोदर होतात आणि नंतर मग तुम्ही दुसऱ्या पक्षात आलात का, असं काही झालंय का? नाही, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात मनसेपासून सुरुवात झाली. अच्छा. अनेक लोक त्यावेळेला होते. आनंदगौर असतील, आमचे डोळ्याचे घोसाळकर होते, रामदासजी तळकर होते, बरेचसे लोक होते. नाही, मी इथे थांबवतो तुम्हाला की मनसे हा पक्ष निवडण्यामागचं ते जराचं कारण आणखी थोडं उलगडून सांगितलं तर बरं पडेल. जेव्हा मी ग्रामीण भागात आलो आणि त्यावेळेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची निर्मिती झाली, त्याच वेळेला काहीतरी 2005 सालात वगैरे 4-5च्या वेळेला निर्मिती झाली. लोक माझ्याकडे यायचे, सामाजिक क्षेत्रात काम करतो, वकिली करतोय, आणि तेव्हा तरुण वर्ग राज ठाकरेंच्या भाषणाकडे जास्त आकर्षित प्रभावित होता. ते लोक यायचे माझ्याकडे. आणि मग सुदैवानं काय झालं, त्यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्या. निवडणुका लागल्या. निवडणुका लागल्यानंतर मग आम्ही विचार केला जायचं तर कोणत्या पक्षात जायचं, लोक एवढं हे करतात. तुम्हाला कल्पना असेल, या देशामध्ये 3-4 लोकांचेच पक्ष आहेत जे राष्ट्रीय नेतृत्व करतात, प्रादेशिक नेतृत्व करतात. सोनिया गांधी असतील, त्यांचा स्वतःचा पक्ष आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी आहे. आणि ठाकरे कुटुंबाचा शिवसेना आहे. आणि राजसाहेबांचा स्वतःचा पक्ष मनसे आहे, जो त्यावेळी नव्याने उत्पन्न झाला, नवीन काम करणारा, चारित्र्य संपन्न, कुठल्या त्यावेळेला त्यांच्याकडे कोणताही ठपका नव्हता. आणि त्यामुळे मनसेत जाण्याचा मी निर्णय केला. मनसेत गेलो. भारतीताई शिंदे माझ्या मामांच्या मुलींनी त्यावेळेला उभी केली. अगदी 750 मतं पंचायत समिती तेव्हा मिळाली. आणि मग आमची त्यावेळेला लोकांना ताकद कळली. आम्ही जेव्हा चांगल्या पद्धतीने मतदान काढलं, काही नसताना, आमच्याकडे जेव्हा राजकीय बॅकग्राऊंड नसताना 750 मतं काढली, त्यावेळेला आम्ही दोन्ही सेनेच्या सीट पाडल्या. आणि राष्ट्रवादीच्या सीट त्यावेळेला तांबेसाहेब असतील किंवा अन्य. पण मी इथे एक विचारू इच्छितो की सेनेच्या सीट ज्या पाडल्यात असं तुम्ही म्हणताय, पण मुंबईत जर तुम्ही शिक्षण केलं, मुंबईत एवढं वर्ष तुम्ही राहिलात, पण मग मुंबईच्या माणसांवरती बहुधा शिवसेनेचा, म्हणजे मराठी माणूस जो आहे मुंबईतला, तो म्हणतो की मराठी माणूस असण्यामागचं कारण शिवसेना, म्हणजे शिवसेना आहे म्हणून मराठी माणूस आहे मुंबईमध्ये, अन्यथा मुंबईचं गुजरात व्हायला वेळ लागणार नाही, असं काहीतरी आपण ऐकतो. हे सगळं सत्य परिस्थिती आहे, माहित नाही आपल्याला, पण आहे. पण मग तुम्ही शिवसेना सोडून मनसेच का? कसं आहे, मी तुम्हाला सांगितलं, चारित्र्य संपन्न असलेला पक्ष, नवीन आणि नव्या उमदीचा, म्हणजे थोडक्यात मी असं म्हणेन की राज ठाकरेंच्या भाषणांची भुरळ जशी तरुण मार्गाला होती, त्यावेळी तुम्हाला पण तशीच होती की त्या माध्यमातून आपण एक वेगळ्या पद्धतीचं नवीन राजकारणाचं निर्मिती आपण आपल्या भागात करू, असं काही स्वप्न होतं? हो ना, जरूर. आणि एक राजसाहेब ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंचे नातू आहेत. त्याच्यामुळे त्यांच्या प्रभावी ज्या पद्धतीने प्रबोधन ठाकरेचे विचार होते, त्या प्रभावी विचाराने राजसाहेब इंट्रोड्यूस झाले. आता ते वेगळ्या पद्धतीने बोलत असतील किंवा वेगळ्या पद्धतीने राजकीय दृष्टिकोन असेल, पण सुरुवातीला त्यांची भाषणं तुम्ही ऐका की सामाजिक किंवा राजकीय गोष्टीचा विचार करताना ते त्या प्रबोधनकार ठाकरेंच्या विचाराला अनुसरून काही गोष्टी बोलायचे. आणि प्रबोधनकार तर बाबासाहेब आंबेडकरांचे जवळचे राजकीय गुरु मानलेले, त्यांनी सामाजिक गुरु. त्यामुळे आम्ही त्यांच्याजवळ अधिक जवळ गेलो. आणि म्हणून मनसे काहीतरी करेल किंवा मनसे वेगळं काम करेल या उद्देशाने आम्ही त्या पक्षात काम करायला लागलो. म्हणजे एक आंबेडकरी विचारधारा आणि प्रबोधनकार ठाकरे यांची विचारधारा कुठेतरी एकत्रित संगमित होते असं तुम्हाला राजकडून अपेक्षित होतं. बहुजन समाज राजकारण करू शकतो माणूस, म्हणून आम्ही त्यावेळेला गेलो. पण दुर्दैवाने त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की वेगवेगळी आंदोलनं झाली. कोणाच्या संदर्भातली आंदोलन? अगदी परप्रांतीय. अच्छा, हा हा हा, काही गोष्टी झाल्या, म्हणजे जे मनसेकडून स्टंट उभे केले. अनेक मुलं त्यामध्ये आतमध्ये गेली. मी माणगावच्या पोर्टात आवश्यक की अनावश्यक मुलं आतमध्ये गेली. त्यावेळेला वेगवेगळे स्टंट केले गेले, राजकीय स्टंट केले गेले, आणि केवळ मारामारीच करून लोकांचा विकास होणार नाही ह्याची मला खात्री झाली. म्हणजे तुमच्या विचारधारेला अनुसरून काही झालं नाही, जे तुमचे जे तात्विक विचार होते त्याला ते राजकारण बरं नव्हतं. मारामारी किती वेळ करायच्या, आणि आपल्या मुलांना आपण क्रिमिनल बनवू शकत नाही. राजकीय पक्ष वेगवेगळे असतील, राजसेना असेल, अगदी बीजेपी असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, माणसं तालुक्यातली आपलीच ना. बरोबर. आपण आपलं वैर का करावं, आपल्यामध्येच ही वैर का करावं हे लोकांना कळत नाही. राजकीय पक्ष वेगळी, त्यांची भूमिका वेगळी असेल, पण आपली नाती गोती, आपले संबंध हे कायम तोडायचे नसतात. बरोबर. या शिकलेला असल्यामुळे तो विचार केला आणि मग
मी थोडे दिवस शांत राहिलो बरं. आणि मग त्याचा फायदा राष्ट्रवादीने घेतला. मला मॅडमला तिकीट त्यावेळेला दिलं. म्हणजे तुम्ही अगोदर मनसेमधून राजकारण केलं आणि नंतर मग राष्ट्रवादीचा निवड केली. पण मग राष्ट्रवादीचीच का, परत एकदा हा प्रश्न येतो की मग राष्ट्रवादीच का, इतर कोणते पक्ष का नाही, किंवा मग विचारणा केली म्हणून राष्ट्रवादी केला की अगोदरपासून असा विचार होता राष्ट्रवादी? एक आहे, तटकरे साहेबांच्याकडे प्राबल्य होतं, सत्तेचं प्राबल्य होतं. पण ते प्राबल्य असू सुद्धा एक महत्वाची गोष्ट ही माझ्या मनातली सांगत नाही. त्यावेळेला तळेगाव आणि वांजुशी ग्रामपंचायत या महागाव मतदारसंघातल्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायत आहेत. त्या ग्रामपंचायत पूर्णपणे कमांड माझी होती. त्या ठिकाणी वांजुशीचं बोलतंय, त्या ठिकाणी ओपनवर माझ्या मामांना, ग्रॅज्युएट मामांना, सुरेश शिंदेना मी सरपंच बनवला. तळेगावला मी माझे सरपंच, उपसरपंच त्यावेळेला करण्याचा प्रयत्न, उपसरपंच बसवला. त्यावेळेला तटकरे साहेबांना वाटलं हा काहीतरी करू शकतो. आणि तटकरे साहेब किंवा त्यांचे कार्यकर्ते बोलले, वकील तुम्ही ह्या पक्षात राहून काय विकासाचं काम करणार, तुम्ही आमच्यात या, आम्ही विकासाची कामाच्या माध्यमातून तुम्हाला देऊ. आणि खरंच सांगतो, त्यावेळेला तटकरे साहेबांनी जे मी कामं जी बोललो त्यावेळेला त्यांनी केली. मी त्यांच्या पक्षात नव्हतो, पण मी जे सांगितली ती कामं त्यावेळेला तटकरे साहेबांनी केली. म्हणजे समाज विकासाचं जे तुमचं स्वप्न होतं ते विरोधी पक्षात असून सुद्धा किंवा पक्षात नसून सुद्धा तुम्ही त्यांच्याकडनं करून घेतलं. आणि त्यांनी केलं. असं नाही म्हटलं की जाधव वकील हे मनसेत आहे, वेगळ्या पक्षाचे वेगळ्या त्यांच्या ग्रामपंचायत आहेत, नाही. ते म्हटले मी तुमची विकासाची सर्व कामं करेन. त्यांनी सर्व विकासाची कामं त्यावेळेला आम्हाला ज्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या करून त्यावेळेला करून दिल्या. आणि साहजिकच मग मला असं वाटलं की आपण मग राष्ट्रवादीत गेलेलं बरं, जेणेकरून लोकांचा विकास होईल. अच्छा, मग आता ज्यावेळी तुम्ही राजकारणात पत्नीला उतरवलीत किंवा स्वतः राजकारणात उडी मारलीत, म्हणजे पूर्ण स्वतः तिकीट घेतलं नाहीत किंवा इलेक्शनला उभे राहिला नाहीत, पण तरी सुद्धा इकडून तिकडून कुठून ना कुठून तुम्ही राजकारणाच्या उंबरठ्यावरती स्पर्श करत होतात. मग अशा वेळी आपल्या समाजाचं पाठबळ किंवा आपल्या समाजाने कुठेतरी मागे खेचलंय असं काही अनुभव? नाही साहेब, कसं माहिती आहे, प्रश्न महत्वाचा आहे आपला की प्रत्येक समाजात त्या उणीव आहेत. केवळ बौद्ध समाज नव्हे, आदिवासी असतील, कुणबी समाज असतील, मराठा समाज असतील. बरोबर, हा प्रत्येक समाजाचा प्रश्न आहे. प्रत्येक समाजाचा एक वेगळी भावना असते. आणि दुर्दैवाने काही ठिकाणी एक सामाजिक बेसवर राजकारण चालतं. आम्ही सुदैवी आहोत की महागाव मतदारसंघासारख्या ठिकाणी आम्हाला त्याची झळ पोचली नाही की आम्ही बहुजन समाजाचं काम करतो, पर्टिक्युलर समाजाचं नाही. आता माझ्या समाजात नेतृत्व करणारी माणसं होतीच ना, तांबे साहेब होते, रामदासजी मोरे होते, सदानंदजी एलवे होते. हे लोक माझ्या अगोदर काम करणारे होते. पण मला असं कधी जाणवलं नाही की त्यांनी मला खेचण्याचा प्रयत्न केला. हा, वैयक्तिक मतभेद असतात, राजकीय मतभेद असतात, पण कुठले अगदी पराकोटीला जाऊन वैयक्तिक कुठला राग काढायचा असं कधी माझ्या आयुष्यात प्रसंग घडला नाही. ह्या मतदारसंघात बहुजन समाजाचं काम करणारा माणूस पुढे जाऊ शकतो, पर्टिक्युलर जातीचा नव्हे. समाजात काही विकृत लोक असतात, त्यांना सामाजिक परिवर्तनाचे काय पडलेलं नसतं. मी लोकांना अगदी कित्येक वेळा समजून आणलं, राजकीय पक्षात काम करत असताना आपल्या लोकांचा विकास करणंही महत्वाचं आहे. केवळ अमुक व्यक्ती पुढे जाणार किंवा मोठा होणार हे दृष्टिकोन बाजूला ठेवून समाजाचा आपला विकास काय साधला हे फक्त बघा, एकत्रित विचार करायला पाहिजे. या दृष्टिकोनातून आम्ही काही गोष्टी ठरवून करतो. समाजाचे लोक तशा पद्धतीने काही विरोध कधी मला वाटलं नाही. बरोबर आहे सर. मला तुम्हाला दुसरा एक असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा आपल्या समाजाला विकसित करण्याचं स्वप्न बघतो, अर्थात आपण ज्या समाजाकडून आलोय त्या समाजाचा आपल्याकडे थोडासा ओलावा असतो मनामध्ये कुठेतरी, मग अशा समाजाला राजकारणाच्या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता किंवा काय सांगू शकता? इंगळे साहेब, तुम्हाला म्हणजे अत्यंत मला आनंद होतो सांगताना की अख्ख्या जिल्ह्यात तुम्ही एक वातावरण बघा. जवळजवळ 50-60 वर्ष काँग्रेस काम करते, 40 वर्ष शेकापा आहे. हे सगळे पुरोगामी विचार मांडणारे लोक आहेत. पण दुर्दैव आहे की राष्ट्रवादीशिवाय एक बौद्ध समाजाच्या माणसाला, म्हणजे तांबे साहेब अगोदर असतील कंटिन्यू 3 वर्ष, नंतर गीताताई असेल, पुन्हा एकदा गीताताई असेल, खुल्या जाग्यावर उभं करणं सुद्धा धाडस लागतं. आणि ते राष्ट्रवादीने केलं, तटकरे साहेबांनी केलं, म्हणून माझं त्यांच्यावर प्रेम आहे. पण हे करत असताना सुद्धा आम्ही वैयक्तिकरित्या सुद्धा मी बहुजन समाजावर भरपूर प्रेम केलं, अहोरात्र काम केलं, त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. 90% तरुण पलीकडे शिवसेनेत होते, त्यांना आणण्याचा आपल्या राष्ट्रवादीत प्रयत्न केला. प्रत्येकाचा स्वार्थ, माझा पक्ष वाढवणं हा माझा स्वार्थ, आणि त्या स्वार्थापोटी मी बऱ्याच गोष्टी चांगल्या केल्या, त्या लोकांना घेऊन आलो. समाजाची तुम्ही जर गोष्ट म्हणताय ती समाजाच्या लोकांनी हे विचार करायला पाहिजे की आपल्या समाजाचा माणूस आज या उंचीवर पोचला, आपण त्याच्याकडून विकासाची कामं करून घेऊया. समाजात संघटन नसेल तर आपण कुठलं काम करू शकतो? सामाजिक संघटनेसाठी किंवा संघटनासाठी आपण काय केलं? जरूर सामाजिक संघटन करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला, पण दुर्दैवाने मी स्वतः कबूल करतो मी यशस्वी होऊ शकलो नाही.
मी तुम्हाला कल्पना देतो की जिल्हा परिषदला गीताताई जाधव सामाजिक न्याय विभागाच्या सभापती होत्या आणि त्यावेळेला मी लोकांसाठी बरंच केलं. आंतरराष्ट्रीय रस्ते केले असतील, मंदिरे केली असतील, सामाजिक सभागृह केले असतील. या इथे मला एक प्रश्न विचारावा वाटतो की ज्यावेळी आपण असं म्हणतो की बऱ्याच वेळेला अशाही राजकीय पक्षांवरती आक्षेप असतो की नुसती समाज मंदिरं बांधणं, रस्ते बांधणं किंवा काहीतरी आता बस स्टॉप थांबे हे अशा पद्धतीचं बांधणं म्हणजे विकास का त्याच्यासाठी रोजगार उपलब्ध करणं हा विकास आहे. मी त्याच्यावरच येतोय. मी सामाजिक विभागाचे सभापती गीताताई असताना मी माझ्या समाज टाळ्यासाठी करू शकलो नाही. माणगावला आम्ही 25 लाख रुपये दिले. सामाजिक शहर होतं सर, शहर होतं. नंतर नगरपंचायत झाल्या आपल्याकडे. पण तत्पूर्वी आम्ही माझ्या समाजासाठी का करू शकलो नाही तळ्यासारखा. तुम्ही पर्टिक्युलर तळ्यासंदर्भात बोलता तेव्हा की इथले लोक संघटित झाले नाहीत. अच्छा, इथं लोक संघटित होणं गरजेचं आहे. आपण जेव्हा संघटनात्मक काम करायला जातो तेव्हा लोक आरोप करतात. पण सर मी काय म्हणत होतो, संघटित होण्यासाठी लोक तिथे असणं गरजेचं आहे. ऍक्च्युली आता आपण बघतो ग्रामीण भागातली लोक शहरी भागात पलायन करतायत. कारण असं की रोजगार नाही. मग आपण जर रोजगाराच्या संधी ग्रामीण भागात उपलब्ध केल्या तर कदाचित लोक येतील, स्थिर होतील आणि कदाचित लोकांची संख्या वाढेल. तेव्हा मग संघटनाचा प्रश्न येईल. आज कुलूप लावलेल्या घरांचं आपण संघटन कसं करणार. तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण जिथं पण मुंबईकर असतील, गावकरी असतील, गावचे लोक असतील, ग्रामीण भागात राहणारे लोक असतील, बाबासाहेबांच्या नावाचं काही एकत्र यायला पाहिजे. सर्वश्रेष्ठ आमचा नेता कोण? एकच नेता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता कसं आम्ही एक पर्टिक्युलर राजकीय पक्षात काम करतो त्यामुळे आम्ही संघटन बांधणं म्हणजे विशिष्ट पक्षाचं बांधतो असं लोकांना दाट संशय येणं बरोबर आहे. तुम्ही जो प्रश्न बोललात की रोजगार, या रोजगाराच्या निर्मितीसाठी आमचा प्रयत्न आहेच ना. त्यावेळेला कॅरोडाला तळाच्या लोकांनी भयंकर विरोध दाखवला. कॅरोडाली संकल्पना त्यांना माहिती नव्हती. त्यांना वेगळ्या पद्धतीने भडकवलं गेलं. त्यावेळेला तटकरे साहेबांनी त्यावेळेला प्रयत्न केला कॅरोडा मॅन्युफॅक्चरिंग नसतील की केमिकल नसणाऱ्या कंपन्या आणण्याचा, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणण्याचा प्रयत्न केला. लोकांनी त्यावेळी विरोध केला. आम्ही लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला. तळा तालुक्याची एवढी गंभीर परिस्थिती आता आहे की तळा तालुक्याच्या पुढच्या 10 वर्ष रोजगार नसतील तर लोक चोऱ्या करतील. मुलांची लग्न होणार नाहीत, एकमेकांच्या जीवावर पण उठतील, मुलांची लग्न होणार नाहीत. मुंबईची एवढी बेकार अवस्था आहे की गावाला रोजगार निर्मिती झाली. निदान तिथे 15,000 माणूस कमवतो, इथे 10,000 तो काम करेल, आई वडिलांजवळ राहील, बायको मुलांच्या जवळ राहील, शेतीवाडी करेल. अहो इथं रोजगार नसल्यामुळे लोकांनी शेती सुद्धा सोडली. बरोबर. कारण उपजीविकेचं साधन फक्त नोकरी असणं गरजेचं वाटायला लागलं. कारण तुमची शेती सुद्धा पावसावर ग्लोबलायझेशन आहे, गॅम्बलिंग आहे. कधीही पाऊस येतो, कधीही उत्पन्न मिळत नाही, बाजारभाव बेभरवशी आहे. त्याच्यामुळे इथं रोजगार निर्मिती होईल तेव्हाच इथले पुन्हा रोजगार निर्मितीसाठी आपण आपल्या पक्षाच्या मार्फत किंवा आता भले सत्तेत नसलो तरी विरोधी पक्षाच्या मार्फत दूरदृष्टीने विचार करताना आपल्याला दिसतं का की हे चित्र बदलेल कुठेतरी. तळाच असं नाही तर अनेक गावं आहेत आपल्या कोकणामधली की जिथे अशा विकास कामांच्या रखडपट्टीमुळेच माणसं निघून झालेली आहेत घरातून बाहेर. घरं बंद आहेत आणि बंद झालेल्या घरांचा गावाला काही उपयोग नाही. मग तिथे विकास करून तरी काय उपयोग, मग तिथे रस्ते येऊन तरी काय उपयोग, मग तिथे धर्मशाळा होऊन उपयोग काय. मग अशा वेळी समाज मंदिरं पण ओस पाडणार. मग ती बांधून उपयोग नाही. तर त्यासाठी लोकांच्या हाताला काहीतरी रोजगार जवळपास कुठेतरी काहीतरी असणं गरजेचं आहे. तर त्या दृष्टीने आपल्याकडे काय कसं आहे, मूलभूत सेवा करणं म्हणजे लोकांचा विकास झाला असं नाही. रस्ते, लाईट तुम्ही म्हटलं तर सगळ्या गोष्टी दिल्या तर लोकांचा विकास होतो असं नव्हे. लोकांचा विकास करण्यासाठी त्यांना रोजगार देणं गरजेचं आहे. आपण आता म्हटलात की आम्ही प्रयत्न केला, मी तुम्हाला म्हटलं. पण आता ह्याच्या पुढे आमच्या आदरणीय नेते तटकरे साहेब जर लोकसभेला निवडून आले तर जरूर आमची पहिली मागणी असेल की आमच्या तळ्यात माणगावसारखा, विळाभाताडसारखा किंवा रोह्यासारखे काहीतरी उद्योग निर्माण होईल. त्यासाठी आपण सगळे पक्षाचे लोक एकत्र होऊन काम करायला पाहिजे. सत्ताधारी कोणी असेल, विरोधी पक्षात कोण असेल, ज्या प्राथमिक गरजा लोकांच्या किंवा शैक्षणिक दृष्टिकोनातून जर विचार करायचा सगळ्यांनी एकत्र होऊन काम. आता केंद्रीय मंत्री तर आपल्याच कसं आहे, केंद्रीय मंत्री अवजड मंत्री आहेत. एकतरी उद्योग आला का आपल्याकडे? त्यांनी ह्या संदर्भात म्हणजे भूमिका काय, शिवसेनेने त्यांची भूमिका मांडायला पाहिजे. आपण जेव्हा मंत्रिपदावर तिथं राहतो तेव्हा लोकांच्या विकासासाठी आपण काम करायलाच पाहिजे. अहो तळ्यात आमच्या एक रोजगार दिला विडा भाताडसारख्या कंपनीचा. एक रोजगार, एक कंपनी असेल तर माझ्या तळ्यातली 15,000 ते 20,000 लोक आज मुंबईला आहेत, ते येऊन इथं बसतील. गावं फुललेली असतील, शेतीवाडी केलेली असेल. ही कल्पना या लोकांना करून द्यायची नाही. त्यांना मुंबईचं पण मतदान वाढवायचं आहे. काय तुम्हाला दोष नेमका कोणाचा? एक तुम्हाला सांगतो, राजकीय पक्ष काम वोट बँकसाठी काम करतात. मी राजकीय माझा अंग असेल पण मी सामाजिक क्षेत्रात काम करणारा माणूस आहे. मुंबईला सुद्धा आमच्या लोकांची वोटिंग वाढवण्यासाठी त्यांना तिकडेच ठेवलं जातं, गावाला पाठवलं जात नाही. म्हणून रोजगार निर्मिती होत नाही. मी स्पष्ट म्हणतो. बरोबर.
ही जर भूमिका शिवसेनेची असेल तर दुर्दैवी असेल. आपल्या ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली तर लोक इथे येऊन थांबतील. हे लोकांना पाहिजे, हे नेत्यांना नको आहे. नेत्यांना मुंबईला लोक लागतील, मतदान तिकडे करतील. मला म्हणायचं आहे की आपण जेव्हा संघटन करतो, जेव्हा तुम्ही तरुणांमध्ये फिरता, जेव्हा तुमच्या समाजामध्ये फिरता, बहुजनांमध्ये फिरता, इतर लोकांमध्ये फिरता, आपला तर जनसंपर्क सुद्धा आहे, मग अशा वेळी आपण तरुणांना सजग करण्यासाठी काही मार्गदर्शन करता? नाही, जरूर. आता मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तरुणांना कसा वैफल्यग्रस्त तरुण आहेत, रोजगार नाही शिकलेली मुलं आहेत. आपण चांगलं त्यांना सांगू इच्छितो, आपण काही गोष्टी सांगतो, पण तुम्हाला मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही राजकारणात काम करणारे माणसं आहोत. काही गोष्टी आमच्या लोकांना पटतील किंवा न पटतील हे मी सांगू शकत नाही. पण एक मला लोकांना सांगणं आहे की समाज क्षेत्रात सुद्धा काम करताना पोटाची खळगी भरूनच माणसं काम करतात. उपाशी पोटी कोण काम करत नाही. आर्थिक प्रबळ होणं काळाची गरज आहे. स्वतःचा रोजगार काही असेल तो करा, पुढे जा. नोकऱ्यांचा काय संभव नाही, नोकऱ्या भेटतीलच असं नाही. आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा. आर्थिकदृष्ट्या सक्षम आल्यानंतरच राजकारणात किंवा समाजकारणात काम करा. जेव्हा आर्थिकदृष्ट्या तुम्ही सक्षम नसता तेव्हा तुम्हाला लोक लाचार बनवतात. आणि माझं एक म्हणणं आहे, आता जे नवीन पिढीला संगणकाच्या ट्विटरच्या युगात आहेत, ह्या लोकांनी रोजगार, स्वयंरोजगार केला पाहिजे, रोजगारासाठी एकत्र यायला पाहिजे आणि आपलं भवितव्य आपण कसं घडावं याचा विचार प्रामुख्याने त्या लोकांनी एकत्र येऊन करायला पाहिजे. आता काय होतंय, आता कॉलेजचे विद्यार्थी की ह्या जनरेशन गॅप आहे, या जनरेशन गॅपमुळे मुलं आईवडिलांचं सुद्धा ऐकत नाही. मला त्यांना आवर्जून सांगावंसं वाटतं की त्यांनी महापुरुषांचे विचार वाचावेत. प्राथमिक शिक्षण जेव्हा त्यांचं माध्यमिक शिक्षण कंप्लीट होईल तेव्हा महापुरुषांचे विचारधारा त्यांनी वाचावे. त्यांना बाबासाहेब किंवा छत्रपती शिवाजी महाराज कळला तर त्यांना बिझनेस कसा करायचा कळेल, युद्ध कौशल्य कळेल, पुढचं जीवन कसं जगायचं कळेल. त्यांनी छत्रपती शिवाजी राजा वाचला म्हणजे बाबासाहेब आंबेडकर वाचला. महाराजांना आमच्या वाचलं, आता बाबासाहेब आलेच. जे महाराजांनी केले ते बाबासाहेब आंबेडकरांनी केले. ती विचारधारा आज मला कुठे दिसत नाही समाजामध्ये. विकृत दिशेने काही समाजातील मुलं वेगळ्या दिशेने जायला जातात आणि त्यांचाही दोष नाही, त्यांना मार्गदर्शन करणार योग्य माणसापर्यंत निर्माण झालेलं नाही. आता आपल्याला सगळेजण पाहणार आहेत या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून. मी एक तुम्हाला असं विचारू इच्छितो की भविष्यात होऊ घातलेला हा जो दिघी फोर्टचा आणि तळ्याचा रस्ता रुंदीकरण होतोय, तर कदाचित तळ्याचे दिवस पालटतील का, हा आशावाद आहे का आणि त्यामध्ये आपलं योगदान काय असेल? आशा आहे की या तळ्याचे दिवस पालटतील, पण भीती देखील वाटते. कारण हा रस्ता मला वाटतं आगरदंडापर्यंत जोडलेला आहे. आणि मग मी मागं पण हा प्रश्न निर्माण केला होता की तुम्ही तळ्याच्या जागेतून हा रस्ता जातोय, पण खऱ्या अर्थाने तळ्याला विकास होईल का? जर पुण्यावरून किंवा महामार्गातून येणारे लोक दिघीला जाणार असतील किंवा आगरदंड्याला मुरुडला जाणार असतील, ते तळ्यामध्ये थांबणार नाहीत ना. हा रस्ता आगरदांड्यापर्यंत आहे मला वाटतं, आणि तो मुरुडला तिथून जवळ आहे. म्हणजे जे लोक पुण्यावरून येतील किंवा मुंबईवरून येतील किंवा आणखी अन्य ठिकाणून येतील, जातील कुठे? आगरदांड्याला किंवा मुरुडला जातील. आमच्या तळ्याच्या लोकांना त्याचा फायदा काय? तुम्हाला कल्पना नाही, तळ्यामध्ये पुरातन काळाची बुद्ध लेणी आहेत, किल्ला आहे. याचा विचार करत नाहीत कोण. हा इथला विकासाचं पर्यटन म्हणून तुम्ही डेव्हलप केला तर आमच्या लोकांना रोजगार मिळेल. मला एक म्हणायचं होतं की तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्यांबरोबर, तटकरे साहेबांबरोबर काम करताय, त्यांचे विचार तुमच्या बरोबर आहेत, पण मग या दृष्टीने जर तुम्ही बोलताय तर मग या दृष्टीने सत्तेत नसलो तरी काय हरकत आहे, पण मग कुठे पावलं उचलण्याचं काही धाडस आहे का? जरूर. आमच्याकडे रोजगार यावा किंवा आमची वेळोवेळी मागणी आहे. दुर्दैव आमचं की त्यावेळेला तटकरे साहेब पडले लोकसभेला, आणि कोणत्या मुद्द्यावर बंधू पडले? या विभागातील काही लोकांनी मतदान दिलं नाही. का दिलं नाही? मला चांगलं आठवत आहे की करोडाचं भूत एवढं डोक्यात आमच्या बसवलं. तटकरे गावच्या गावं खलास करणार, गावच्या गावं झोपवणार, या लोकांनी जमिनी विकली, अशा अनेक प्रत्येकचे अलिगेशन त्यावेळेला व्हायला लागले. आणि मग आम्हाला बोलायला मार्ग कुठं राहिला? त्यावेळेला तटकरे साहेब पडले. आता आम्हाला असं वाटतं की नवीन रोजगार यावा, पण तसं म्हटलं तर आज अवजड मंत्र्यांचा कोणत्याच गोष्टीचा संपर्कच नाही. लोकांची विकासाची कामं नाहीत तर उद्योगाचं काय? त्यांनी एक तरी उद्योग आणायला पाहिजे होता, निदान ग्रामीण भागात तरी आणायला पाहिजे. आमचा प्रयत्न कायम राहील. आम्ही आता उद्या परवा जाणार आहोत या रोड संदर्भात पण तटकरे साहेबांजवळ 11 तारखेला बोलणार आहोत. हे काय चाललंय, म्हणजे कशा पद्धतीने काम चाललंय किंवा पुढचा विकासाचं काय, की आमच्या लोकांना फक्त रस्ता जाणार आणि आमचे लोक असेच हात चोळत राहणार, पैसेही मिळणार नाहीत, असेच राहणार का? यांचा जाब आम्ही साहेबांना जरूर विचारू, आणि मला आशा आहे की ते त्यातून मार्ग काढतील. अगदी थोडा वेळ आता शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी. एवढं सगळं जग तुम्ही बघितलेलं आहे आणि आणखीन खूप मोठी मजल आहे तुमची. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला खूप चांगले वाईट असे अनुभव आलेले आहेत,
आणि याचं पूर्ण प्रत्यय आम्हाला आलेला आहे आपल्या मुलाखती दरम्यान. पण आता सरतेशेवटी या सगळ्या तरुण पिढीला, या समाज बांधवांना आपण काय सांगाल, कशा पद्धतीने मार्गदर्शन कराल की त्यांचं प्रबोधन झालं पाहिजे? मी मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकारणात काम करत असताना तरुण वर्गाने खास करून लक्षात ठेवायला पाहिजे की राजकारणामुळे आपापसातले संबंध बिघडू नका. आज तुम्ही परिस्थिती बघा, वेगवेगळ्या राजकीय पक्षामुळे, मी स्पष्ट म्हणतो, वेगवेगळ्या राजकीय पक्षामुळे गावागावात मारामारी भांडणं आहेत आणि भावाभावात भावबंधकी आहेत केवळ राजकारणामुळे. राजकारणामुळे आपलं पोट भरत नाही आहे. आपलं जीवन आपल्याला कसं जगवायचं आपल्याला कळलं पाहिजे. गावागावात वाद लावणारे काही राजकीय लोक आहेत. त्याच्यामुळे निश्चितपणे आता तुम्ही जर पाहिलं तर तरुण वर्ग हा क्रिमिनल म्हणजे अगदी फौजदारी गुन्ह्याकडे वाढला. आणि आम्हाला राजकीय लोकांना, काही स्वार्थी राजकारण लोकांना तेच असायला हवं असतं की गावात तंटे कधी होतील. म्हणून आता राजकारणाचा विचार करत असताना सुशील लोकांनी सुज्ञ विचार करायला पाहिजे. राजकारणामुळे आपापसातली डोकी, नातेवाईकांची डोकी फोडण्यापेक्षा सगळ्यांनी विकासाच्या कामाच्या संदर्भात किंवा सर्वांगीण विकासाच्या कामासंदर्भात एकत्र येऊन काम करायला पाहिजे. राजकारण विरहित काम करायला पाहिजे. राजकारण हे फक्त 8-10 दिवसासाठी असं ते करायला पाहिजे. बाकीच्या वेळेला एक चांगल्या पद्धतीने वागलं पाहिजे. कारण राजकीय पक्ष जेव्हा भांडणं होतात, अनेक उदाहरणं आपल्या जिल्ह्यात सुद्धा आहेत की जेव्हा भांडणं होतात तेव्हा 2 गट निर्माण होतात. आणि एक वातावरण मागचं गावाचं तुम्ही पहा, जेव्हा राजकारण नव्हतं तेव्हा गावात एक सण, एक उत्सव, एक होळी, एक दिवाळी सगळं साजरं होतं, एक गणेश उत्सव साजरा होत होता. आता परिस्थिती हळूहळू बदलली. तरुण वर्ग आहे, व्यसनाधीन लोक झालीत आणि त्याच्यामुळे राजकारणामुळेच प्रत्येक गावात, मला तर वाटतं 90% गावात राजकारणामुळे भांडत असतील. मला सर्वांना एक आवर्जून सांगायचं आहे, आपण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारात राहणारे माणसं आहोत. आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत राहतोय. क्रांतीचा उगम आपल्या रायगडमधून झाला. आपण नशिबान आहोत की रायगडच्या पायथ्याशी आपण आहोत. बहुजनांचं राज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलं. यांच्या विचारांना प्रेरित होऊन काम करा, म्हणून तुम्हाला मग नंतर तुम्हाला जीवनाचा मार्ग अवलंबेल. आपण सगळ्यांनी ही मुलाखत ऐकलीत आणि निश्चितच ही मार्गदर्शक अशी मुलाखत आहे. आणि ही मुलाखत देणारे ॲडव्होकेट उत्तम जाधव यांचे आमच्या संपूर्ण टीमकडून मी मनस्वी आभार मानतो. धन्यवाद साहेब, धन्यवाद.